कुंपणच शेत खाते या अशा प्रकारातला हा प्रकार घडलेला आहे आणि अंगणवाडी सेविका भरती मदतनीस सेविका भरती जी आहे 2025 मध्ये यामध्ये खूप मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे आणि हा गैरप्रकार दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर चक्क प्रकल्प अधिकारी जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मिळून त्याचबरोबर त्यांच्या जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांनी मिळून हा गैरप्रकार केल्याचे समोर आलेले आहे। तर संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर भरती प्रक्रिया रद्द झालेली आहे का, काय झालं आहे पुढे त्यांच्याबद्दल आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरतीमध्ये 2025च्या खूप मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे। चक्क प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मिळून जे कर्मचारी असतात त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे यांच्या संगनमताने सर्व जी प्रक्रिया आहे भरतीची यामध्ये गैरप्रकार करण्यात आलेला आहे। तर खूप मोठा गैरप्रकार, भरती प्रक्रिया रद्द झाली का, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताईबद्दलची संपूर्ण व्हिडिओज, माहिती आणि बातम्या आपल्या चॅनलवर आणत असतो आणि खऱ्या आणि सत्य माहिती आणत असतो। कारण की या अगोदरसुद्धा मी जे बातम्या टाकलेल्या होत्या किंवा मग जे संभावना व्यक्त केली होती की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना कशाप्रकारे 8वे वेतन आयोग लागणार आहे, कशाप्रकारे त्यांची पेन्शन त्यांना मिळणार आहे, ग्रॅज्युटी किती मिळू शकते, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यावर त्यांचं जे पेमेंट आहे किंवा वेतन आहे हे त्यांना किती मिळू शकते, अशा प्रकारातले जे काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तर ते अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत, माहितीपूर्ण आहेत, तुम्ही नक्की बघा। त्याचबरोबर त्यांच्या संबंधीची जी माहिती आणि जी बातमी असते ते आपण एकदम सत्य आणि खरी आणत असतो। तर बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत। तर पहा, मुरबाडमधील एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1 मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती। त्यात अंगणवाडी सेविका 14 पदे आणि मदतनीस 38 पदे अशी एकूण 52 पद भरतीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते। यासाठी अनेकांनी अर्ज देखील केले आहेत, परंतु महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी योगेश यंदे यांच्या पत्नी आणि शिपाई यांनी यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर बघा, संपूर्ण माहिती बघून घेऊ आपण। बघा, अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पदभरतीसाठी बघा, अंगणवाडी सेविकांची 14 पदे होती आणि मदतनीस यांची 38 पदे पदभरतीसाठी काढण्यात आली होती आणि त्यामध्ये चक्क अंगणवाडीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत यांनी आणि त्यांच्या पत्नी आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबरचे यांनी मिळून या पदभरतीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे आणि उघडकीस आलेला आहे। त्यांनी मोठा गैरप्रकार या ठिकाणी केलेला आहे। पाकिटांचे सील फोडून अफरातफर, रविवारी सुट्टीच्या दिवशी भरती अर्जांचे सील फोडून कागदपत्रांची अफरातफर करत यंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असा शिर्के यांचा आरोप आहे। भरती प्रक्रियेत पाकिट फोडल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत। भरती अर्जाचे सील फोडताना कोणतीही टिप्पणी टाकण्यात आलेली नव्हती, तसेच आदेशही काढण्यात आले नव्हते। इतकंच नाही तर समितीवरील सदस्यांच्या समक्ष सह्या न घेता यंदे यांची पत्नी कुठल्या अधिकारात कार्यालयात आली आणि कार्यालयातील कागदपत्रे कशी काय हाताळली असा सवालही शिर्के यांनी केला आहे। सीईओंनी दिले चौकशीचे आदेश। दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच चौकशी सुरू असताना पर्यवेक्षिका प्रभारी कार्यभार स्वीकारलेल्या निशा तारमणे यांना कोणत्याही प्रकारचा नियुक्तीचा अधिकार नसताना त्यांनी नियुक्ती कुठल्या अधिकाऱ्यांनी केल्या असा सवालही शिर्के यांनी केला। याबाबत त्यांनी गट विकास अधिकारी गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मौन धारण केले। सदर प्रकरणी दोषींवर कारवाईस टाळाटाळ केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारणार असल्याचा इशाराही शिर्के यांनी दिला आहे। दरम्यान शिर्के यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तर बघा, ही घटना कुठची आहे बघून घ्या। मुरबाड ठाणे
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान बालकांना पोषक आहार व शिक्षणाचे प्राथमिक धडे मिळावेत यासाठी अंगणवाडी आहेत। या अंगणवाडीतील अनेक पदे रिक्त असून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते। मात्र मुरबाड तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केली आहे। तर बघा, योगिता शिर्के यांनी हे जे माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागवली होती त्याद्वारे हा खुलासा झालेला आहे। आणि सीलबंद पाकिट फोडून जे भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामधले सीलबंद जे अर्ज मागवण्यात आले होते ते सीलबंद अर्ज यांचे पाकिट फोडून गैरप्रकार केल्याचा आरोप केला गेला आहे। तर यामध्ये चक्क प्रकल्प अधिकारी यांनी ही घटना त्यांच्या जे कर्मचारी आहेत आणि पत्नी आहेत यांच्या समवेत केल्याचा आरोप केला जात आहे। तर इथं बघा, अंगणवाडी भरतीत गैरव्यवहार, सीलबंद अर्ज फोडून गैरव्यवहार केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश। बघा, मुरबाड एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1 मार्फत अंगणवाडी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती। त्यात अंगणवाडी सेविकांची 14 पदे तर अंगणवाडी मदतनीस यांची 38 पदे अशी एकूण 52 पदं भरतीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते। तर बघा, या ठिकाणी मुरबाड तालुक्यात ही घटना घडलेली आहे आणि चक्क बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि त्यांच्या पत्नी व सहकारी म्हणजेच की त्यांचे जे कर्मचारी आहेत विभागातले त्यांनी मिळून चक्क सीलबंद पाकिट फोडून गैरव्यवहार करण्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याचे चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत। तर खूप मोठी घटना आणि महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी। तर अशा प्रकारचे गैरप्रकारसुद्धा होऊ शकतात। तर तुम्हाला ध्यान आणि तुमची जी अर्ज तुम्ही पाठवलेले आहेत त्यावर प्रति अर्ज तुम्हाला ध्यान देणं आवश्यक आहे। तुमचे जे अर्ज आहेत ते तिथं जात आहेत आणि त्यामध्ये कशा प्रकारची निवड प्रक्रिया होत आहे, काय काय लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे, सतत चौकशी करत राहायचं आहे। आपल्या जे आवेदन किंवा जे अर्ज आपण तिथं प्रकल्प अधिकारी किंवा जे कार्यालय असते तिथं नेत असतो तिथं 1-2 हप्त्यामध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये जाऊन चौकशी किंवा आपली विचारपूस करणं आवश्यक आहे, कारण की अशा प्रकारचे गैरप्रकारसुद्धा भरतीमध्ये होत आहेत। तर ठिकठिकाणी अशा प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत। तर बाहेरील व्यक्ती तर दमदाटी करून किंवा पैसे देऊन अशा प्रकारचे गैरप्रकार करण्याचे खुलासे होत आहेत, परंतु अंगणवाडी जे प्रकल्प अधिकारी आहेत किंवा त्यांच्यासोबतचे ऑफिसचे जे कर्मचारी आहेत हेच जर अशा प्रकारचे गैरप्रकार करत असेल तर याला काय म्हणावं। कारण की ही जी अर्ज प्रक्रिया आहे किंवा मग जी भरती प्रक्रिया आहे ही एकदम कडक करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये होऊ नये म्हणून नियम कडक करण्यात आलेले आहे आणि गुणांकनानुसारच नियुक्ती देण्यात येत आहे। तरीसुद्धा हे प्रकल्प अधिकारी असूनसुद्धा असा गैरप्रकार केला आहे, तर हे खूप मोठी विश्वासघाती बातमी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।